अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा सुरू आहे। साखरपुडा समारंभाला सुप्रिया सुळे त्याचबरोबर रोहित पवारही उपस्थित आहेत। ही काही दृश्य आपण बघतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। जय पवार यांच्या साखरपुड्याची ही खास दृश्य आहेत। मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। पवार कुटुंबातले सगळेच सदस्य या साखरपुड्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या साखरपुड्यातली रोहित जय पवार यांच्या साखरपुड्यातली ही काही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। रोहित पवार, शरद पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यावरून आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, आपण बघतोय जय पवार यांच्या साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे। हो, अगदी बरोबर आहे। याचे एक्सक्लुसिव्ह शॉट्स आपण फक्त जी24 पाहतोय। पवारांचा खरं तर हा कौटुंबिक सोहळा आहे। आपल्याला नेहमी सांगितलं जातं की पवार कुटुंब जरी राजकीय दृष्ट्या विभक्त झालं असलं तरी कौटुंबिक पातळीवर हे कुटुंब आजही एकत्र आहे। हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील हे पलटणची घराणं आहे, ते सोशल मीडिया फर्म आहे त्यांचं आणि पवार कुटुंब म्हणजे अजितदादा हे दोघंही व्याही होत आहेत। आणि जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं बांग निश्चय, ज्याला आपण साखरपुडा म्हणतो, टिळाचा कार्यक्रम म्हणतो, तो आता होतोय। तेही शरद पवार, प्रतिभा काकी, सुप्रियाताई, सदानंद सुळे, रोहित पवार, नंतर योगेंद्र दादा, श्रीनिवास पवार, अख्खी पवार फॅमिली तिथं हजर आहे। मोजके 304 कौटुंबिक स्नेही तिथं हजर आहे या सोहळ्याला। या सोहळ्याला सुरुवात झाली त्याचीच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण फक्त जी24 पाहत आहे। आणि आता पवारांच्या कौटुंबिक सोहळ्याला या वांगनिश्चय सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण ही काही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय, जय पवार यांच्या साखरपुड्यातली ही दृश्य आहेत।